नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. आता विधानसभेची निवडणूक ऐन अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपली आहे आणि आता याच विधानसभेमध्ये एक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय चर्चेत यायला लागला आहे. झालं आहे असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी सोयाबीनच्या भावावरनं आश्वासनं देऊन गेलेली आहेत आणि त्यामुळं सोयाबीनचा भाव अचानकच महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत आता ठरताना दिसतोय. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही वेगवेगळे दावे केलेत की आम्ही सत्तेत आलो तर वेगवेगळे आश्वासनं देऊन शेतकऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणतायत ते आपण सुरुवातीला एकदा पाहून घ्या. यावर्षी सोयाबीन खरेदी करत असताना पावसाळा उशिरापर्यंत गेल्यामुळे सोयाबीनचं मॉइश्चर 18% गेलं. 12%च्या वर खरेदी होत नाही, पण शेतकरी माल आणायचा तर मॉइश्चर 18%, 17%. मग आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मॉइश्चर मीटर पाठवतो, 8-10 दिवस थांबा, उघाडीमध्ये मॉइश्चर कमी होत जाईल. आमच्या लक्षात आलं की मॉइश्चर हे आता 15%पर्यंत आलेलं आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली, कारण आम्हाला याची माहिती होती. आम्ही आचारसंहितेपूर्वी केंद्राला पत्र पाठवलं होतं की तुम्ही यावेळेस सोयाबीनच्या खरेदीमध्ये मॉइश्चर कंटेंट 18% ठेवा, कारण आमच्याकडे पाऊस खूप उशिरापर्यंत पडलेला आहे, नाही तर खरेदी होणार नाही. मला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही सांगितलं जर काही फरक आला तर पैसे आम्ही देऊ. मला अतिशय आनंद आहे. कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि 12%च्या ऐवजी त्यांनी 15%पर्यंतचं मॉइश्चर अलाउ केलं. त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल. तर सर, आता आपण देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ते आश्वासन देत आहेत की सोयाबीनचं जे काही मॉइश्चर होतं ते 12वरून 15%वर केलंय. म्हणजे सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती जे काही सोयाबीन खरेदी केलं जाणार ते आता 15% मॉइश्चर जरी असेल तरी खरेदी केलं जाणार असं ते म्हणालेत. तर आता याच्यात नेमकं खरं खोटं काय आहे आणि काय मेख आहे एवढं थोडंसं उलगडून सांगा ना. हे काही आश्वासन नाहीये, हा निर्णय झालेला आहे. म्हणजे 15 नोव्हेंबरला हा निर्णय झालाय. केंद्र सरकारने ती अट शिथिल केली की मॉइश्चर जे आहे ते 12%वरून 15%वर करायचं. पण त्याच्यातला जी मेख आहे की इतका उशीर का लागला, कारण सोयाबीनची सरकारी खरेदी कधी सुरू झाली? 15 ऑक्टोबर. बरोबर. आता जवळपास 1 महिना होऊन गेला. यांना इतका वेळ का लागला हे मॉइश्चरचं गणित हे बदलायला, निकष बदलायला? कारण सोयाबीनची जी खरेदी जरी कागदावर सुरू झाली असली तर प्रत्यक्षात खरेदी होत नव्हती. फडणवीस म्हणलेत की 400 खरेदी केंद्र आम्ही सुरू केलं. तर 400 खरेदी केंद्रावरती प्रत्यक्षामध्ये खरेदी एकदम किरकोळ आहे. कारण त्यातला मुख्य अडचण जी होती ती जे मॉइश्चरचा जो निकष आहे ती होती. कारण आता पावसाळा लांबला होता, परतीचा पाऊस लांबलाय, त्याच्यामुळं सोयाबीन काढल्यानंतर त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे मॉइश्चर जास्त आहे. त्यामुळं 12% मॉइश्चर हे जे काही निकष आहे ते पूर्णच होऊ शकत नव्हतं. त्याच्यामुळं मग त्या निकषात बसत नसल्यामुळे सोयाबीनची खरेदी ठप्प होती. मग फडणवीस आता सांगतायत की बाबा हे आम्हाला आधीच माहीत होतं की परतीचा पाऊस लांबला आहे, त्याच्यामुळे आम्हीच आधीच आचारसंहितेच्या आधी केंद्र सरकारला पत्र पाठवलं होतं आणि 12%चा जो निकष आहे तो 18% करा असं सांगितलं होतं. मग त्याच्यात प्रश्न पडतो की तो मला आधीच माहीत होतं, तर त्यावेळेस हा निर्णय का झाला नाही? तिथे तुमचं एवढं वजन नाही आहे का? शिवराज सिंग चौहान त्यांना हा विषय माहिती नाही, केंद्रीय कृषी मंत्री आहेत ते, कारण ते ज्या राज्यातून येतात आणि आतापर्यंत ते मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशचे, तिथं तर सोयाबीन हे मुख्य पीक आहे ना. महाराष्ट्रापेक्षा सगळ्यात जास्त उत्पादन मध्य प्रदेशमध्ये होतं. मध्य प्रदेश 1 नंबरवरती आहे उत्पादनामध्ये. त्यामुळे मॉइश्चरचं हे जे काही निकष आहे त्याच्यामुळे काय अडचणी येऊ शकत होती हे आधीच माहीत होतं, तरीसुद्धा ह्याच्यामध्ये इतकी दिरंगाई झाली. जवळपास 1 महिन्याच्यामध्ये वाया गेला. 1 महिन्याच्या आधी जर हा निर्णय झाला असता तर सोयाबीन खरेदीचं प्रमाण वाढलं असतं. मग हे घाईघाईने निर्णय का झाला? कारण सरकारचा असा दावा होता की आम्ही सोयाबीन खरेदी सुरू केली, आचारसंहितेच्या आधी डिक्लेअर केलं आणि दिवाळीच्या आसपास खरेदी सुरू होईल आणि रेट वाढतील आणि ते सोयाबीनचे उत्पादक शेतकऱ्यांची जी काही नाराजी आहे तो प्रश्न निकाली निघेल, ह्या अझम्पशनमध्ये सरकार होतं. बरोबर. प्रत्यक्षात तसं झालं नाही. मुळात सोयाबीनची खरेदी करण्यासाठी जी काही यंत्रणा उभी करणं अपेक्षित होतं तिथं खूप ढिसाळ कारभार यांचा राहिला. त्या पद्धतीने यांनी काही नीट नियोजन केलं नाही आणि त्याच्यामुळे मग सोयाबीन खरेदीकडे ह्यांनी गांभीर्यानं बघितलंच नाही. तर ॲक्च्युली टार्गेट किती होतं? 13 लाख टन सोयाबीन खरेदीचं टार्गेट होतं. मग इतकं सोयाबीन खरेदी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी करणं आवश्यक होतं. त्याच्यामध्ये शिथिलपणा झाला, ढिसाळपणा झाला, त्यामुळे सरकारी खरेदी काही झाली नाही आणि सरकारी खरेदी न झाल्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा खाली विकावं लागलं.
आता मतदानाला काही तासच शिल्लक आहेत, तरी सुद्धा अजून सोयाबीनचे रेट काय हमी भावापर्यंत गेलेले नाहीत. 4100, 4200, काही ठिकाणी ते 3800 रुपये प्रतवारीप्रमाणे रेट चालू आहेत. म्हणजे 4892 हा जो सोयाबीनचा हमी भाव आहे तो कुठंच मिळत नाही आहे. मग आता सुरुवातीला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची जी काही नाराजी आहे तर तो निवडणुकीवर परिणाम करेल का, तर ह्याच्याबद्दल सुरुवातीला यांचं गणित जरा वेगळी होती. कारण माध्यमांमध्ये त्याचं काही रिफ्लेक्शन येत नव्हतं, परंतु शेतकऱ्यांमध्ये अंडर करंट तर होताच. बरोबर. तर आता आपलं ॲग्रोवनचे प्रतिनिधी इकडे फिरले तर प्रत्येक ठिकाणी शेतकरी बोलून दाखवत होते त्यांची काय नाराजी आहे. त्यांचं म्हणणं होतं की 10 वर्षापूर्वी आम्हाला जो रेट मिळतोय तोच आत्ता मिळतोय आणि 10 वर्षाच्या काळामध्ये खतं असतील, बियाणं असेल, औषधं असतील, बाकीचे सगळे जे निविष्ट आहेत, मजुरी आहे, लाईट आहे, ह्या सगळ्यांचे दर तिप्पट चौपट वाढले आणि सोयाबीनचे रेट मात्र तेवढेच राहिले. आणि ह्या सरकारने आमची फसवणूक केली. म्हणजे 10 वर्षापूर्वी फडणवीसांनी शेतकरी दिंडी काढली होती 500 पटेलच्या पुढाकारातून. तिथं त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती की मी 6000 रुपये भाव द्या, आणि सरकारकडून आमची फसवणूक झाली असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. आणि हळूहळू हा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी यायला लागला. म्हणजे विरोधी पक्ष जरी ह्याच्यामध्ये गाफील राहिला की ह्या मुद्द्याभोवती राजकारण उभं करावं किंवा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा हा बनवावा किंवा ह्या मुद्द्याभोवती कॅम्पेन करून मतदारांना सामोरं जावं, तर ह्याच्यामध्ये त्यांना काही जास्त कल्पकता दाखवता आली नाही किंवा त्यांनी जास्त आक्रमकपणे त्याच्यामध्ये काही काम केलं नाही. परंतु ज्यावेळेस राहुल गांधींनी ह्या प्रश्नामध्ये भाष्य केलं, ह्या प्रश्नावरती भाष्य केलं, तर ते व्हिडिओ कॉन्फरन्समधून शेतकऱ्यांशी बोलले विदर्भातल्या. तिथं शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या सोयाबीनचे रेट पडले, ती आमची सगळ्यात प्रमुख समस्या आहे, आम्हाला हमी भाव मिळत नाही. मग त्यावेळेस कर्जमाफीचा पण मुद्दा निघाला. मग त्या संवादामध्ये राहुल गांधींनी स्पष्ट सांगितलं की आम्ही महाराष्ट्र सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करणार आहे, कारण मोदी सरकारने ह्या कर्जबुडव्या उद्योगपतींचं इतक्या लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांचा न्याय हक्क असून सुद्धा त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. तर हा अन्याय आम्ही दूर करू आणि 3 लाखापर्यंतचं कर्ज आम्ही माफ करू. आणि त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं की सोयाबीनला आम्ही हमी भाव मिळवून देऊ. एवढ्यावर ते थांबले नाही, तर ते म्हणाले की आम्ही 7000 रुपयाचा भाव सोयाबीनला देऊ. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आधी पण मल्लिकार्जुन खरगेंनी पण, जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पण सांगितलं की आम्ही सोयाबीनला 7000 रुपये भाव देणार आहे आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तसं आश्वासन दिलेलं आहे. अशा रीतीने मग हा विषय थोडासा काँग्रेसच्या पातळीवरती चर्चेला आणला गेला. आणि प्रियंका गांधींची पण सभा झाली महाराष्ट्रामध्ये. त्यांनी पण इथं सोयाबीनच्या विषयावरती सविस्तरपणे भाष्य केलं. सोयाबीनच नाही तर एकंदर दुधासकट सगळ्या शेतीमालाच्या भावाबद्दल, आणि त्यांनी पण हेच सांगितलं. त्यामुळे 7000 हे जे काही फिगर आहे ती थोडीशी अशी हायलाईट व्हायला लागली किंवा काँग्रेस सत्तेवर आलं तर 7000 रुपये भाव मिळेल. 7000 रुपये जसं हे फडणवीस 10 वर्षापूर्वी म्हणत होते की 6000 रुपये भाव द्या, तसं हे 7000 रुपये लोकांचं रजिस्टर व्हायला लागलं. आणि एकदा काँग्रेसच्या राज्यातले नेते जरी किती ढिसाळ असले तरी केंद्रीय पातळीवरतीच हा विषय उचलून धरला गेल्यामुळं राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांनी हा सोयाबीनचा विषय उचलून धरल्यामुळं राजकीय ही जी काय रणधुमाळी आहे विधानसभा निवडणुकीची, त्याच्यामध्ये हा प्रमुख मुद्दा बनलाय. त्याच्या आधी काय होतं की काँग्रेसवाले फक्त संविधान या विषयावरती बोलत होते, पण इथं संविधानापेक्षा सोयाबीन हा प्रमुख मुद्दा आहे हे लक्षात आल्यावरती त्यांनी त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. त्यामुळे मग नरेंद्र मोदी असू देत किंवा देवेंद्र फडणवीस असू देत, त्यांना या विषयावरती बोलावं लागलं, प्रतिक्रिया देणं भाग पडलं. नरेंद्र मोदींची सभा झाली महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस त्यांनी ह्याच्याबद्दल स्पेसिफिक ते बोलले सोयाबीनबद्दल की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मी 5000 रुपयाचं अनुदान दिले. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही 6000 रुपयाचं हमी भाव देऊ परत सत्तेवर आल्यानंतर. आणि मग त्याचीच रिओढत मग देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जे काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि मग त्यांचं म्हणणं होतं की सोयाबीनची सरकारी खरेदी आहे तो निर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिकल अडचण ह्या मॉइश्चरची आहे आणि ते मॉइश्चरचा जो निकष आहे तो बदलला की हा प्रश्न सुटेल. आणि तो आम्ही बदलून आणलाय की आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि आम्हाला आनंद आहे की केंद्र सरकारने ते मान्य केलं. पण ह्यांची मागणी काय होती 18%ची, केंद्र सरकारने मान्यता किती दिली 15%. त्याच्यामुळे हा प्रश्न अजून काही पूर्णपणे सुटलेला नाही. पण घाईघाईने हे काय करायला लागले की सोयाबीन प्रश्न पेटतोय आणि हा परत लोकसभा निवडणुकीसारखं ह्याची पुनरावृत्ती जर झाली तर मराठवाडा विदर्भातले जे काही 70 मतदारसंघ आहेत जिथं सोयाबीन हा निर्णायक फॅक्टर ठरू शकतो, तिथं आपल्याला फटका बसू शकतो. हे लक्षात आल्यावर मग तातडीने आता काय उपाययोजना करता येण्यासारखी होती तर मॉइश्चरचा निकष बदलावा, तर त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुढे आता पराभव दिसू लागलाय. त्याच्यामुळे मग त्वेषाने त्यांनी आता ह्याच्यावर काय उपाय करता येईल
म्हणून तो मॉइश्चरचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आपण एक प्रेक्षकांना परत एक व्हिडिओ दाखवू, तुम्ही तो बघून घ्या की तुमचं हे राज ठाकरे सारखं चाललंय लावरे व्हिडिओ. लावरे व्हिडिओ नाही, आपल्याला ते खरं खोटं करायचंय. कारण की शेतकऱ्यांसमोर एक नॅरेटिव्ह असं पसरवलं जातं की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही वेगवेगळे तुमच्या शेतमालाचे भाव वाढवून देऊ, सोयाबीन असेल किंवा काय इतर पिकं असतील तर. कांद्याच्या बाबतीत ते म्हणतात की निर्यात बंदीच लावणार नाहीत परत. तर असे सगळे आश्वासनं दिली जातात, त्याच्यामुळे आपल्याला हे खरं खोटं करणं गरजेचं आहे. तर आता पुढचा एक व्हिडिओ आपण बघून घेऊ, ज्यामध्ये फडणवीस असं म्हणतायत की नाशिक जिल्ह्यातील सभा आहे चांदवडची, आणि याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की कर्नाटकमध्ये मी चौकशी केली. काँग्रेस म्हणते ना 7,000 रुपये भाव देणार, तर मी कर्नाटकमध्ये फोन केला आणि कर्नाटकमध्ये कार्यकर्त्यांना विचारपूस केली की अरे काय भाव आहे बाबा सोयाबीनचा तिकडं. त्याच्यावर हा व्हिडिओ. तर हा त्याच्यावरचा एक व्हिडिओ आहे, तो आधी बघून घ्या. ठीक. एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही. पण काल परवा लबाडाचं आवतन चालू झालं. काही लोकांना मेसेज यायला लागले, काँग्रेसचं सरकार आलं की 7,000 रुपये भाव देणार. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. काल फोन लावला कर्नाटकमध्ये, अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा भाव सांगा. माझ्याकडे कागद आहे, लिस्टच पाठवली त्यांनी. सगळ्या वेगवेगळ्या बाजारात कुठे 100 रुपये कमी, 100 रुपये जास्ती. ॲव्हरेज भाव किती आहे माहिती आहे? 350 रुपये. कर्नाटकामध्ये 350 भाव देतात आणि चोंबडे इथे येऊन सांगतात 7,000 रुपये भाव देऊ. म्हणून म्हटलं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो, जे करतो तेच बोलतो, जे बोलतो तेच करतो. 6,000 रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच. त्यांना असं म्हणायचं की बाबा हे म्हणले जात की लबाडाचा आवतन. लबाडाचा आवतन त्यांचं म्हणणं की तुम्ही जर 7,000 रुपयाचा भाव देताय, त्याच्यामध्ये एक कर्नाटकचा रेफरन्स असा आहे की मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकचे, म्हणजे तुमच्या पक्षाचा अध्यक्ष सांगून दे की आम्ही महाराष्ट्रामध्ये परत सत्ता मिळाली तर 7,000 रुपये भाव देऊ. आणि जिथं तर तुमची सत्ता आहे तुमच्या गृहराज्यात, तिथं मात्र भाव किती त्यांनी 350 रुपये सांगितलं. तर ते 350 रुपये पण आपल्याला कन्फर्म करावं लागेल, कारण 350 रुपये भाव महाराष्ट्रात पण मिळतो एका ग्रेडच्या सोयाबीनला. आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार. त्यामुळे मग तो मुद्दा आहे की बाबा ठीक आहे, आपण हे मान्य करू की कर्नाटकमध्ये हमी भावापेक्षा खाली रेट मिळतो. तो 3,800 मिळतोय, 4,000 मिळतोय, 4,200 मिळतोय, हा प्रश्न थोडा बाजूला ठेवू. पण एवढं तर आहे की 4,892 रुपये तरी मिळत नाही, जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा खालीच रेट मिळतो. बरोबर. त्यामुळे त्या अर्थाने फडणवीसांचं विधान 100% बरोबर आहे की कर्नाटकमध्ये हमी भावापेक्षा कमी रेट मिळतो. दुसरं काँग्रेस शासित राज्य कुठलं आहे? तेलंगणा. तर तेलंगणामध्ये पण हमी भावापेक्षा कमी रेट मिळतं. त्यामुळे आता फडणवीसांचा आक्षेप असा आहे की बाबा तुमचे जे राज्य तुमच्या हातात आहेत, कर्नाटक आणि तेलंगणा, तिथं तुम्ही देऊ शकत 5,000 रुपये सुद्धा भाव दिला नाही आणि तुम्ही काय 7,000 रुपयाच्या गोष्टी करता. आता हाच नाही फडणवीसांनी स्वतःला लावून घ्यायला पाहिजे ना. महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, उपमुख्यमंत्री तुमचं सरकारच आहे ना. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये किती रेट आहे आता? 4,000, 4,200 जास्तीत जास्त. म्हणजे 4,892 तर नाहीये. तुम्ही आता सांगता की आम्ही सत्तेवर आल्यानंतर 6,000 रुपये रेट देऊ. मग आताच द्या ना रेट. तुम्ही जो न्याय कर्नाटकवाल्यांना लावताय, काँग्रेसला लावताय, किंवा तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 7,000 रुपये देऊ म्हणताय, आता मात्र तुम्ही 5,000 पण रेट देत नाही. हेच फडणवीस पण म्हणतायत ना, सत्तेवर आल्यानंतर आम्ही 6,000 रुपये देऊ. हे तर अजून त्याच्यापेक्षा 1,000 रुपये कमीच देणार काँग्रेसपेक्षा. सत्तेवर आल्यानंतर 6,000 रुपये देऊ, पण तुम्ही आता 5,000 रुपये पण देत नाही ना. हे झालं महाराष्ट्राचं. दुसरं राज्य महत्वाचं कुठलं आहे? देशातलं सगळ्यात जास्त सोयाबीन पिकवणारं राज्य आहे मध्य प्रदेश. तिथं कोणाची सत्ता आहे? भाजपची. तिथं रेट मिळतो का 5,000 रुपये, म्हणजे 4,892 रुपये? तिथेही मिळत नाही. तिथेही हमी भावापेक्षा खाली रेट आहेत. तिसरं महत्वाचं राज्य आहे राजस्थान. तिथं भाजपची सत्ता आहे, तिथेही हमी भावापेक्षा कमीच रेट आहेत. चौथं सगळ्यात महत्वाचं राज्य आहे, जसं खरगेंचं गृहराज्य कर्नाटक आहे, तसं गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहराज्य आहे, तिथेही हमी भावापेक्षा कमीच रेट आहेत. म्हणजे आता 6 राज्य आहेत महत्वाची सोयाबीन उत्पादक राज्य देशामध्ये. त्याच्यातली 2 राज्य कर्नाटक आणि तेलंगणा ही काँग्रेस शासित आहेत, आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात इथं भाजपची सत्ता आहे. बरोबर. तर जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये हमी भावापेक्षा कमी रेट आहेत म्हणून फडणवीस टीका करतायत, पण तुमच्या 4 राज्यांमध्ये पण हमी भावापेक्षा कमीच रेट आहेत ना. बरोबर. मुळात फडणवीसांना हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सोयाबीनचे रेट ठरवण्यामध्ये आत्ताच्या घडीला राज्य सरकारचा रोल खूप मर्यादित आहे. आता रेट कशामुळे पडले? केंद्र सरकारचं जे काही धोरण आहे त्याच्यामुळे हे रेट पडलेले आहेत. तुम्ही इतके दिवस खाद्यतेलाची बेसुमार आयात केली आणि ऐनवेळी मग तुम्ही त्याच्यावरती
6 महिने उशिरा तो निर्णय झाला खाद्यतेलाचं आयात शुल्क वाढवण्याचा. त्याचा काही अपेक्षित परिणाम झाला नाही. म्हणजे मुळात तुम्ही ते 6 महिन्यापूर्वीच कोर्स करेक्शन केलं असतं तर ही वेळ आली नसती. आणि दुसरा मुद्दा आहे तो सोयाबीन निर्यातीचा. ज्यावेळेस तुम्ही खाद्यतेलाच्या आयातीवरचं शुल्क वाढवलं त्याच वेळेस सोयाबीन निर्यातीसाठी प्रति टन $50 अनुदान दिलं असतं तर सोयाबीनचे रेट वाढले असते. तो निर्णय काय केंद्र सरकारने घेतलेला नाही आणि त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी अजून सुद्धा एक शब्द बोलायला तयार नाही आहेत. त्याच्यामुळं हा जो प्रश्न तयार झालेला आहे तो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं ही वेळ ओढवलेली आहे. त्याच्यामध्ये ना कर्नाटकचा दोष आहे, ना महाराष्ट्राचा दोष आहे, ना मध्य प्रदेशचा दोष आहे, ना गुजरातचा दोष आहे, ना राजस्थानचा दोष आहे, ना तेलंगणाचा दोष आहे. ह्याच्यामध्ये दोषी कोण आहे? केंद्र सरकार दोषी आहे. केंद्रात कोणाचं सरकार आहे? भाजपचं सरकार आहे. मग त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही कर्नाटककडे बोट दाखवता त्यावेळेस बाकीचे सगळे बोट हे तुमच्या स्वतःच्या राज्यांकडे येत आहेत, स्वतःची जिथे सत्ता आहे तिथं. त्याच्यामुळे फडणवीसांचं हे जे विधान आहे ना ते दांभिकपणाचं आहे. मग सर आता प्रश्न जो होता ना निर्माण की ते म्हणतायत की ह्या राज्यात काय केलं जातं, त्या राज्यात काय केलं जातं आणि अमुक राज्यामध्ये महाराष्ट्रात काय होते, कर्नाटकमध्ये काय होते, इतर अशी उदाहरणं देतात. मग याच्यात राज्य सरकारची काहीच भूमिका नाही का भाव वाढवण्यासाठी किंवा काही करता येऊ शकतं की नाही? आता प्रॅक्टिकली राज्य सरकारच्या हातात काय आहे तर सरकारी खरेदी करणं हे राज्य सरकारच्या हातात आहे. म्हणजे सरकारी खरेदी म्हणजे हमी भावाने खरेदी. म्हणजे आता समजा 4,000 रुपये रेट मिळतोय, सरकारी खरेदी केली तर त्या शेतकऱ्यांना 4,892 रुपये रेट मिळेल. म्हणजे हमी भाव मिळेल. ते नुकसान तर टळेल ना. म्हणजे किमान हमी भावाची तरी शाश्वती मिळेल. त्यासाठी सरकारी खरेदीचा निर्णय झालाय. बरोबर. आणि मग तो केंद्र सरकारने फक्त महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला का तर नाही. ह्या जे 6 राज्य आपण बोललो आता त्या 6 राज्यांसाठी केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची राज्य आहेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जे टार्गेट आहे खरेदीचं ह्या 2 राज्यांना आहे. प्रत्येकी जवळपास सुमारे 13 लाख टन सोयाबीन महाराष्ट्रामधून आणि तेवढंच सोयाबीन मध्य प्रदेशमधून खरेदी करण्याचं टार्गेट दिलेलं आहे. मग आता राज्य सरकारांनी ह्या सरकारी खरेदीमध्ये काय दिवे लावले, तिथं काय पराक्रम केला ह्याच्यावरती मूल्यमापन करायला पाहिजे. त्यामुळे फडणवीस जी तुलना करतायत ना की मग कुठल्या राज्यात किती खरेदी झाली ह्याची तुलना फडणवीसांनी करायला पाहिजे. आणि मग त्याच ठरवायला पाहिजे की बाबा मग हा ठीक आहे आमचं राज्य पुढे आहे आणि कर्नाटक आणि तेलंगणा माग आहे. अशी टीका केली असती तर ती वास्तवाला धरून राहिली असती. बरोबर. सर मग आता एकदा ते जे काही आकडेवारी आहे खरेदीची, आता ज्या काही राज्यांमध्ये सोयाबीनची खरेदी राज्य सरकारकडून तिथले केली जाते त्याची पण एकदा आकडेवारी सांगूनच टाका ना. कारण काय त्यांचा दावा आहे की हमी भाव खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत. आता फडणवीस काय म्हणतात ते पण एकदा मी दाखवतो. फडणवीस म्हणतात की राज्यात 400 हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाली आहेत आणि खरेदी सुरू आहे वगैरे वगैरे असे त्यांच्याकडनं दावे केले जात आहेत. तर याची नेमकी वस्तुस्थिती पाहण्याआधी तुमच्याकडनं समजून घेण्याआधी एकदा व्हिडिओ तो पाहू. ठीक आहे. 400 केंद्र उघडले, 2 लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. 400 केंद्र उघडले, 2 लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. हा व्हिडिओ आपण आता बघितलाय. नेमकी वस्तुस्थिती काय, खरेदी किती टक्के झाली आहे आणि काय त्याची आकडेवारी आहे? आता ह्याच्या आधी त्या खरेदीच्या खोलात जाण्याच्या आधी हे जे मॉइश्चरचं ते सांगतायत हो की मॉइश्चरचा विषय मी सोडवला हो. आणि त्याच्यामुळे आता खरेदी सुरू होईल. सुरू होती. आता मतदानाला राहिलेत काही तास हा बुधवारी मतदान आहे. मग आता ह्या 2 दिवसामध्ये किती खरेदी करू शकतात? सगळं गणित तर शेवटी त्याच्यावरच आहे ना. एवढा आटापिटा केला कशासाठी की ज्यावेळेस तो शेतकरी मतदानाला जाईल ईव्हीएम मशीनवर समोर तो उभा राहील त्यावेळेस त्याचं सोयाबीन जर खरेदी झाला असेल 4,892 रुपयांनी तर तो आपल्या बाजूने मतदान करेल. बरोबर. हेच साधं गणित आहे ना. अर्थातच. आता खरेदी सुरू होऊन किती दिवस झाली? 15 ऑक्टोबर पासून खरेदी सुरू झाली. 1 महिन्याहून जास्त काळ लोटला. हा काळ त्यांनी वाया घालवला. मॉइश्चरचा विषय आधीच मिटला असता तर हा प्रश्न इतका गंभीर झाला नसता. मग त्याच्यामुळं इथं पहिली चूक झालेली आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो मग सरकारी खरेदी आता नेमकी किती झाली. म्हणजे 1 महिन्याचा काळ उलटून गेला आणि आपली खरेदी किती तारखेपर्यंत चालणार आहे? 12 जानेवारीपर्यंत चालणार. बरोबर. म्हणजे आता थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर आपल्याला टार्गेट किती होतं? 13 लाख टन खरेदीचं आपल्याला टार्गेट होतं. बरोबर आहे. तर त्याच्या अगेन्स्ट आपण खरेदी किती केली? आता ही जी आकडेवारी आहे ती नाफेडची आहे आणि ती 11 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी आहे. बरं. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खरेदी झालेली आहे 3,887 टन सुमारे. 3,887 टन. टार्गेट किती होतं? 13 लाख टन. म्हणजे याचं पर्सेंटेज जर काढलं आपण तर 0.2%, 0.2% खरेदी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. याच काळात सोयाबीन सर्वाधिक शेतकरी विकत असतात कारण सणासुदीचा काळ आणि तत्सम गोष्टी. तर दिवाळीसाठी शेतकऱ्यांना पैसे लागणार होते. मग त्यांना तुम्ही खरेदी तर ठप्प होती. मग त्यांना व्यापाऱ्यांना माल विकावा लागला. तिथे तर रेट डाऊनच होते. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते तुम्ही भरून काढणार आहे का? तर त्यांनी भरून निघू शकत नाही.
बरं, दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश हे सगळ्यात मोठं राज्य आहे, तिथं पण 13 लाख टन टार्गेट आहे खरेदीचं. तिथं किती तिथं खरेदी झाली 9,971 टन, 9,171 टन, 0.7%, 0.7%. ही तशी कमीच आहे, महाराष्ट्राच्या तुलनेत चांगली म्हणावं लागेल. त्याच्यानंतरचं महत्वाचं जे राज्य आहे ते आहे राजस्थान. पण राजस्थानमध्ये मुळात खरेदीचं टार्गेटच कमी होतं. बरं, आणि तिथं किती खरेदी आहे? तिथं खरेदी टार्गेट होतं 2,92,000 टन सुमारे, त्यातलं खरेदी झाली 1,096 टन, म्हणजे 0.3%. आणि गुजरात हे तर सगळ्यात महत्वाचं राज्य आहे भारतातलं. बरं, कुठल्याही क्षेत्रामध्ये गुजरात मॉडेल. तर तिथं पंतप्रधानांचं राज्य असून सुद्धा तिथं 0% खरेदी झाली, कारण ती खरेदी अजून सुरूच झालेली नाही. म्हणजे खरेदीचाच पत्ता नाही. पण तिथं त्यांना त्यांचा पिरियड वाढवून दिलेला आहे त्यांना. म्हणजे जसं आपल्याकडे 12 जानेवारीला संपणार आहे तसं त्यांना गुजरातमधली जी खरेदी आहे ती 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. बरं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ आहे तसं आणखी. जिथं भाजपची सत्ता आहे तर तिथं आपल्याला काय दिसतंय की महाराष्ट्रामध्ये 0.2%, मध्य प्रदेशमध्ये 0.7%, राजस्थानमध्ये 0.3% आणि गुजरातमध्ये 0%. आता जिथं काँग्रेसची सत्ता आहे तर त्याच्यामधलं एक महत्वाचं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये टार्गेट होतं 1,03,000 टन, आणि प्रत्यक्षात खरेदी झाली 188 टन फक्त, म्हणजे हे पर्सेंटेज येतं 0.1%. आणि दुसरं महत्वाचं राज्य आहे तेलंगणा. तेलंगणामध्ये टार्गेट होतं 59,000 टन, आणि प्रत्यक्षात खरेदी झाली 24,000 टन, म्हणजे हे झाले 40%. म्हणजे आता हे जर सगळी आकडेवारी आपण बघितली तर काँग्रेस शासित तेलंगणाची कामगिरी सगळ्यात उजवी आहे, 40% त्यांनी खरेदी केली. आणि भाजप शासित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि काँग्रेस शासित कर्नाटकची कामगिरी मात्र भिकार आहे. मग आता ह्याच्यावरून ठरवतो तुम्ही हे लबाडाचं आवतन कोण आहे, ही लबाड कोण आहे नेमकं, आणि यांची आश्वासनं काय काय. तर सर, आता आपण बऱ्यापैकी लोकांना व्हिडिओ दाखवून झालेत, खरं खोटंही तुम्ही सांगितलं, त्याची आकडेवारी म्हणजे आपलं संदर्भाचं स्पष्टीकरण करून झाले. आता शेतकऱ्यांना काही तासांनी मतदान करायला ते जाणार आहेत, आणि त्यांच्या पद्धतीनं ते निर्णय घेतील. त्यांना जो काही अधिकार दिलेला लोकशाहीनं त्याचा योग्यरित्या वापर करतील असंच करतील. ते आता फक्त 2च गोष्टी बघतील, आपलं सोयाबीनमध्ये मॉइश्चर किती आहे आणि आपल्याला रेट किती मिळाला, आणि बघून ते लगेच मतदानाला जातील आणि जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील. अशी आपण चालेल. तर सर, तुम्ही वेळ दिलात, विश्लेषण केलं. आपण हा तातडीनं व्हिडिओ केलेला आहे खरं तर, कारण की मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना शेवटच्या झटक्यात जी एक प्रचार केला जातो त्याच्यावरती जास्त जोर दिला जातो कुठल्याही राजकीय पक्षानं, आणि त्याच्यात आपल्याला सोयाबीनचा मुद्दा आलाय बाबा चर्चेत, त्याच्यावरती चर्चा केली जाते, पण ती चर्चा करतानाही धूळफेक केली जाते की काय, अशी फेक नेरेटिव्ह. बरोबर. तर ते केलं जातं काय, म्हणून आपण प्रेक्षकांच्या समोर आलो होतो. आता लोक त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतील. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.